नमस्कार महाराष्ट्रातील जनतेंनो, सध्या आज दिनांक 14 मार्च 2026 आजच्या तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही गॅससाठी रांगा लावत आहे, वाट पाहत आहे, तगादा लावत आहे आणि सर्वांना विनंती करत आहे की आम्हाला एक एक सिलेंडर द्या. मात्र सिलेंडर धारक जे आहेत, छोटे डीलर गावातले, ते निशब्द झालेले आहेत, कारण त्यांच्याकडे साठा आलाच नाही. जे वितरक आहेत तालुक्या पातळीवरचे, त्यांच्याकडे पण तो आला नाही. कंपनी कोणती असो, इंडियन असो, भारत गॅस असो, HP असो, आणखी कोणताही असो, आलेला नाही. मग घोडं अटकलं कुठं, हा विषय महत्त्वाचा आहे. केवळ आणि केवळ 2 देशामध्ये या जगाच्या पाठीवर युद्ध सुरू आहे म्हणून तो तुम्हाला पुरवठा मिळणार नाही असं होऊ शकत नाही. कारण की भारत सरकारकडे हा प्रचंड प्रमाणात पहिल्यांदाच सगळं ठरवून दिलेलं असतं. हे शासनाचे नियम आहेत. सर्व साठे हे तरबेज असतात आणि या गोष्टीला काही जास्त दिवस नाही झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटते की हा एक नैसर्गिक कमतरता नसून कृत्रिम टंचाई निर्माण केल्या गेलेली आहे. जाणून बुजून कोणीतरी एक मोठा लीडर असो की कंत्राटदार असो किंवा मोठा त्याचा जो महाराष्ट्राचा जो घेवाल आहे त्या सगळ्या गॅस कंपनीचा तो असो, यांनी हे कृत्रिम टंचाई निर्माण करून या महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे हे मधातले जे काही आहेत, तर त्यांनी हे आपापले जे काही खास करून हॉटेलवाले, जे मोठे मोठे हॉटेलवाले आहेत, त्यांच्याकडे 10, 15, 20, 25 असे एकदाचे सिलेंडर टाकून दिले किंवा इतर कोणी आणखी धंदेवाईक आहेत किंवा स्वतःकडेच एवढा मोठा साठा करून ठेवला की जेणेकरून भविष्यात आपण जास्त पैशानं हा विकू शकतो. अशा प्रकारची हे कृत्रिम टंचाई जी आहे यावर शासनाने निर्बंध घालायला पाहिजे. नंबर 2, काल माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सर्व जनतेला सांगितलं की सोमवारपासून हा सर्वच्या सर्व जो तुटवडा जो आहे तो नाहीसा होऊन सामान्य पद्धतीनं सगळ्यांना ज्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांना हा सिलेंडरचा पुरवठा होईल. मात्र कलेक्टर साहेब, तुम्हाला हे माहिती नाही की जे गॅस बुकिंगची जे लाईन आहे ती बंद आहे. त्यामुळे कोणाचा नंबर लागेल यावर पण सर्वांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या हक्काचं जे आहे ते आपण कधी सोडू नये आणि दुसऱ्याचा हक्क कधी मारू नये. म्हणून माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे की थोडंसं धैर्य ठेवा. मात्र जो गुन्हेगार आहे त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, पण आपण धैर्यशीर राहिले पाहिजे. स्वतः धैर्य निर्माण करा, स्वतःमध्ये शांती ठेवा. एक दिवस चुलीवर एकदाचा स्वयंपाक करून पहा, कसा रुचकर लागतो ते पहा, त्याचीही मजा घ्या. जेणेकरून त्या चुलीवरच्या स्वयंपाकाची मजा घेण्यासाठीच हा सगळा कार्यक्रम असेल. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि नितांत गरजेच्या आहेत.
बघा काय होते ते. कारण की त्या युद्धाचा, दोन देशामधल्या युद्धाचा परिणाम एवढा काही फारसा पडत नाही हे मला वाटते. आणि भारतामध्ये खूप साठा आहे आणि भारतामध्येही खूप सारे असे प्रकल्प आहेत की ज्याच्यामधून खूप सारा गॅस निर्माण होतो आणि तो सर्व भारतीयांना पुरेसा असा आहे. कारण आपल्याला नालीतून गॅस भरायचा नाही. कारण नालीतून गॅस भरणारे जे आहेत ते देशाच्या मोठ्या पदावर आहेत आणि आपल्याला तो भरायचा नाही. आपल्याला जो रेडीमेड भेटेल त्याचा उपयोग आपल्या स्वयंपाकासाठी करायचा आहे. अर्थात माझं सर्व बोलणं तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून माझी सर्व महाराष्ट्रीयांना आणि संपूर्ण देशातील लोकांना माझी अशी विनंती आहे की कोणी कुठलंही घाईगडबड करू नये. प्रशासन हे सतर्क आहे, सर्व गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि गॅस वगैरे हे सगळं चांगल्या पद्धतीनं मिळणारच आहे. त्यामुळे कोणीही असं कुठल्याही प्रकारचं वेगळं पाऊल उचलू नये. परंतु माझी अशी विनंती आहे की शासनाने त्वरित पाऊल उचलून सर्वांना जे हक्काचं आहे आणि तुमची जे ऑनलाईन बुकिंग करण्याची जी पद्धती आहे ती त्याला लवकर मोकळी करा आणि जनतांना त्यांच्या हक्काचं जे सिलेंडर आहे ते मिळालं पाहिजे. आणि जे काही लोक अशा अपेक्षित आहेत की नालीवर, संडासच्या पाईपवर आपले गॅस भरून भेटतील, तर त्यांनी त्या महामानवाशी, त्या विश्वगुरूशी संपर्क साधावा आणि त्याच्याकडूनच ते भरून घ्यावे. पटलं? माझे विचार तुम्हाला जर आवडले असतील, मी शेतामध्ये बसलेला आहे, माझे विचार पटले असतील तर मला अवश्य तुम्ही कॉमेंट्स आणि तुमचे विचार स्वतःचे अवश्य पाठवा. तशी न आवडले तर तेही पाठवा की तुमचे विचार का आवडले नाहीत म्हणून. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.